नमस्कार. भाषा लॅबमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण इंग्लिश ग्रामरमधला एक जबरदस्त आणि महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे ॲडव्हर्ब्स, ज्याला आपण मराठीत क्रियाविशेषण असं म्हणतो. बरं, भाषा लॅब अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टची तयारी तर जोरात सुरू असेल, हो की नाही? मग त्यात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी ॲडव्हर्ब्स हा टॉपिक समजून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. चला, मिळून आज हा टॉपिक एकदम परफेक्ट करूया. ओके, मग जास्त वेळ न घालवता आपण थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, हे ॲडव्हर्ब म्हणजे नक्की काय? हे बघा, एकदम सोपं आहे. ॲडव्हर्ब म्हणजे असा शब्द जो वाक्यातल्या वर्बबद्दल म्हणजे आपल्या क्रियेबद्दल आपल्याला अधिक माहिती देतो. थोडक्यात काय तर कोणतीही क्रिया कशी झाली, कुठे झाली किंवा केव्हा झाली हे सांगणारा शब्दच ॲडव्हर्ब असतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ॲडव्हर्ब्स हे वर्ब सोडून इतर शब्दांबद्दलही माहिती देतात बरं का. पण आपल्या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वर्ब. त्यामुळे आपण फक्त क्रियापदाबद्दल जास्त माहिती देणाऱ्या ॲडव्हर्ब्सवरच लक्ष देणार आहोत. आणि ते कसे ओळखायचे हेच तर आपल्याला आज शिकायचंय. ठीक आहे, तर परीक्षेसाठी आपल्याला ॲडव्हर्ब्सचे 3 मुख्य प्रकार लक्षात ठेवायचे आहेत. चला, त्यातल्या पहिल्या प्रकारापासून सुरुवात करूया आणि तो आहे ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर. ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर नावाप्रमाणेच हे आपल्याला क्रियेची मॅनर म्हणजे रीत सांगतात. आणि यांना ओळखणं तर सगळ्यात सोपं आहे. फक्त वाक्यातल्या वर्बला हाव म्हणजेच कसं किंवा कशी झाली क्रिया असा प्रश्न विचारायचा. जे उत्तर मिळेल ते आपलं ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. चला, एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल. पहिलं वाक्य आहे द टॉर्टॉइज वॉक्स स्लोली. आता आपल्या वर्बला म्हणजे वॉक्सला प्रश्न विचारा. हाऊ डज द टॉर्टॉइज वॉक? कासव कसं चालतं? उत्तर काय मिळालं? स्लोली म्हणजे हळू. मग झालं तर स्लोली हेच आहे आपलं ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. तसंच शी राईट्स नीटली मध्ये ती कसं लिहिते तर नीटली. आणि ही शाउटेड लाऊडली मध्ये तो कसा ओरडला तर लाऊडली. सोपं आहे ना? चला, अशीच अजून काही उदाहरणं बघूया म्हणजे आपला शब्दसंग्रह पण वाढेल. पहिला शब्द आहे केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. दुसरा आहे हॅपीली, याचा अर्थ होतो आनंदाने. त्यानंतर आहे सॅडली म्हणजे दुःखाने. आणि शेवटचा आहे इझिली म्हणजेच अगदी सहजपणे. हे सगळे शब्द क्रिया कशी झाली हेच सांगतात. आता थांबा, तुमच्यासाठी एक सुपर टिप आहे. एक अशी आयडिया ज्यामुळे ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर ओळखणं एकदम सोपं होऊन जाईल. हे बघा, बहुतेक ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनरच्या शेवटी एल, वाय, ली ही 2 अक्षरं असतात. आठवण बघा, स्लोली, नीटली, केअरफुली, हॅपीली सगळ्यांच्या शेवटी ली आहे की नाही? ही छोटीशी टिप लक्षात ठेवली ना की परीक्षेत उत्तर शोधायला अजिबात वेळ लागणार नाही. चला, पहिला प्रकार तर मस्त समजला. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया आणि तो आहे ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस. ह्याच्या तर नावावरूनच आपल्याला थोडी कल्पना येते, बरोबर? ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस, जसं नाव सांगतंय, आपल्याला क्रियेची जागा किंवा ठिकाण सांगतात. म्हणजे क्रिया कुठे घडली हे सांगतात. यासाठी आपल्याला वर्बला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, वेअर म्हणजेच कुठे. जे उत्तर येईल ते आपलं ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. हे दुसरं उदाहरण बघा. द चिल्ड्रन आर प्लेइंग आउटसाइड. आता प्रश्न विचारा, वेअर आर द चिल्ड्रन प्लेइंग? मुलं कुठे खेळत आहेत? उत्तर काय आलं? आउटसाइड म्हणजे बाहेर. मग झालं की आउटसाइड हे झालं ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. तसंच प्लीज कम हिअर मध्ये हिअर आणि माय फादर इज देअर मध्ये देअर हे ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस आहेत. या प्रकारातले अजून काही महत्त्वाचे शब्द बघूया. पहिला आहे इनसाइड म्हणजे आत. मग आहे अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली आणि एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे किंवा सर्वत्र. हे सगळे शब्द जागेबद्दल माहिती देतात. ओके, 2 प्रकार झाले. आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे वळूया, जो परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. तो आहे ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम. याच्याही नावावरूनच आपल्याला कळतंय की हे कशाबद्दल असणार आहे. ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम आपल्याला सांगतात की क्रिया केव्हा घडली म्हणजे क्रियेची वेळ सांगतात. यासाठी वर्बला कोणता प्रश्न विचारणार? अगदी बरोबर, वेन म्हणजे केव्हा. उदाहरणार्थ, ही केम येस्टरडे हे वाक्य बघा. प्रश्न विचारा, वेन डिड ही कम? तो केव्हा आला? उत्तर मिळालं येस्टरडे
म्हणजे काल. आहे की नाही सोपं? तसंच आय एम गोइंग टू स्कूल नाव मध्ये नाव आणि वी विल प्ले टुमॉरो मध्ये टुमॉरो हे ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम आहेत. चला या प्रकारातले पण काही शब्द लक्षात ठेवूया. टुडे म्हणजे आज, सून म्हणजे लवकरच, लेट म्हणजे उशिरा आणि अर्ली म्हणजे लवकर. हे सगळे शब्द आपल्याला क्रियेची वेळ सांगतात. वाह, आपण तिन्ही प्रकार शिकलो आहोत. मग आता काय? आता प्रॅक्टिस करायची वेळ झाली आहे. परीक्षेमध्ये जसे प्रश्न येतात ना, अगदी तसेच काही प्रश्न सोडून बघूया. म्हणजे आपली तयारी किती पक्की झाली आहे तेही समजेल. चला, हा पहिला प्रश्न बघा. वाक्य आहे, द स्टुडंट्स लिसन्ड अटेंटिव्हली. आपल्याला यात ॲडव्हर्ब ऑफ मॅनर शोधायचंय. आठवते ना मॅनासाठीच आपला मॅजिकल क्वेश्चन, हाऊ? मग विचारा प्रश्न, विद्यार्थी कसे ऐकत होते? अगदी बरोबर ओळखलं. उत्तर आहे अटेंटिव्हली. कारण ते सांगते की विद्यार्थी कसं ऐकत होते, लक्षपूर्वक. आणि आपली सुपटी पाठवतीये का, याच्या शेवटी ली पण आहे. बघा किती सोपं झालं. चला, आता पुढचा प्रश्न. वाक्य आहे, द चिल्ड्रन आर प्लेइंग डाऊनस्टेअर्स. यात आपल्याला ओळखायचं आहे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. प्लेससाठी आपला प्रश्न कोणता? वेअर. मग विचारा, मुलं कुठे खेळतायत? शाब्बास. उत्तर आहे डाऊनस्टेअर्स. कारण ते आपल्याला मुलं खेळण्याची जागा सांगत आहे. परफेक्ट. बरं, तर आपण आज जे काही शिकलो ते पटकन एका मिनिटात रिवाईज करूया. एकदम सोपं आहे. ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर सांगतात क्रिया कशी झाली, म्हणजेच हाऊ. ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस सांगतात क्रिया कुठे झाली, म्हणजेच वेअर. आणि ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम सांगतात क्रिया केव्हा झाली, म्हणजेच वेन. फक्त हे 3 शब्द लक्षात ठेवा, हाऊ, वेअर अँड वेन. आता जाता जाता एक छोटासा प्रश्न. वाक्य आहे, द पपी इज फॉलोइंग मी एव्हरीवेअर. आता आपण जे शिकलो त्याच्या आधारावर यातला ॲडव्हर्ब ऑफ प्लेस ओळखता येईल का? थोडा विचार करा, उत्तर नक्की सापडेल. भाषा लॅब्स अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टमध्ये छान गुण मिळवण्यासाठी भाषा लॅब प्लॅटफॉर्मवर जाऊन अशाच भरपूर प्रश्नांची प्रॅक्टिस करत राहा. जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितका आत्मविश्वास वाढेल. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.